गुरुदेव खंडेश्वर यांना शिष्य विमल देवगण यांचा प्रणाम. गुरुवर्य खंडेश्वर बाबा यांना शिष्य माणिकांचा साष्टांग प्रमाण. आपलं प्रणाम. गुरुदेव खंडेश्वर यांना शिष्य कमला पसंत कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आई गए प्रणाम प्रणाम स्वीकार करा गुरुदेव. आई गए. तेरा क्या होगा कालिया. शस्त्रविद्येचे धनी महामंडलेश्वर गुरुवर्य माननीय खंडेश्वर चिपळूणकर भाऊ यांना शिष्य इब्राहिम बाबाचा साष्टांग दंडवत प्रणाम. तास तू अय असा करायचा असतोय प्रणाम. गुरुजी गुरुजी. हा जावा. आज तुमची परीक्षा आहे सगळ्यांची. एक्झाम. होय घटक चाचणी आहे तुमची. या एका एकानं. ही एक चिमणी आहे. गुरुदेव पोपट आहे देव. इकडे मोरला बोलायचं नाही जा. तर तुम्हाला या चिमणीचा डोळा टिपायचा आहे. दगड मारून नाही, बाण मारून. चिमणीचा डोळा ही तुमचं लक्ष आहे. माणिकचंद काय करते? हान त्याला हान. काय जी गुरुदेव. गावात उपटा आला शिवित. सॉरी गुरुदेव माफ करा. धनुष्य उचल. काय दिसतंय तुला? चिमणीची शिपटी. तू ना पासायच ठेव. सोड तू. कमला पसंत. जी गुरुदेव. 1 मिनिट थांब. तुझं काय इकडे? काय दिसतंय तुला? मेंढर. तू ना अप्पासायस. अहो गुरुदेव माग तरी बघा की. इकडे कुठं आला? चल बाण लागल. चल हा. आता काय दिसतंय तुला? काहीच नाही. हा अरे एका जागेवर बस की तू. हा. काय दिसतंय आता? कमला पसंत. कमला पसंत. अरे काय दिसतंय? वाह काय परफेक्ट नियम आहे. तुला का पक्षाच्या डोळ्यात मार म्हटलं पण तो ह्याच्या डोळ्यात मारला शिवी. तुझा अंगठा इकडे कापून घेतो. का गुरुदेव? तू त्या विद्येचा भविष्यात चुकीचा वापर करणार. आई शपथ नाही करणार गुरुदेव. बरं ठीक आहे चला. बांधून आणा येताना. अरे इब्राहिम बाबा जी गुरुदेव. काय दिसतंय तुला? डोंगर. ए त्याला धनुष्य घे. सॉरी एक चान्स. हा नेम तर सर काय दिसतंय तुला? चिमणीचा पाय. जरासं वरदर. काय दिसतंय आता तुला? ढग. एवढ्यावर राहायचं नव्हतं. असं सरळ. हा. चिमणीच्या डोळ्यात मारायचं आहे. सगळं ध्यान लक्षावर पाहिजे. आणि अशोक सरापूर. अशोक सराफर म्हणते लक्षावर म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे नव्हे. ध्येयावर टार्गेटवर फोकस. काय दिसतंय तुला? चिमणीचा डोळा. शाबास मार बाण. जी गुरुदेव. एक 2 3 4 5 इकडे. डोळा एवढ्याला माहिती. चल इकडे. तुला का ग्रेस मार्क देऊन मी पास होणार नाही. नेक्स्ट कोण आहे? विमल देवगण. बोलो जुबा केसरी. हा जुबा केसरी. ए प्रणाम गुरुदेव. उचल बाण. काय दिसतंय तुला? काय दिसत नाही गुरुदेव. डोळे उघड दोन्ही. एक डोळा बंद. हा काय दिसतंय तुला? चिमणीचा डोळा गुरुदेव. वाह शाबास. असं तुमचं लक्ष कायम ध्येयावर पाहिजे. लक्षावर ध्यान केंद्रित करा. फोड डोळा. जशी आज्ञा गुरुदेव. सॉरी.
तुला का चिमणीच्या डोळ्यात मार म्हटलेलं माझ्या डोळ्यात मारला तुझ्या खंडेश्वर बाबाचं लय उलट आहे बाबा. लक्षावर ध्यान केंद्रित करा. ध्यान केंद्रित करस्तवर आपला कार्यक्रम लागायचा लढाईत. होय, काय केलं पाहिजे? मला वाटतंय आपल्याला दुसरीकडे ट्युशन लावायला पाहिजे. खंडेश्वर सोडून गावात दुसरं ट्युशन घेणार कोण आहे तेव्हा ती? हा, तो बी एक मुद्दा आहे म्हणा. मामा पेरू खाऊ दे की जावा. आज बघतो तुझा आपण हा बघा बघा जावा. गुरुदेव की जय हो, गुरुदेव की जय हो, गुरुदेव की जय हो, गुरुदेव की जय. काय हाय? गुरुदेव कुठं होता तुम्ही? मी घरात होतो. अहो तुमचीच कमी होती आमच्या जीवनात. कोण आहे तुम्ही? तुमचीच पोरं. हे कधी झालं? ब्रह्मचारी आहे मी. पोरं म्हणजे आम्ही तलवारबाजी शिकाय आलोय. आम्हाला तुमचं चेलं बनवा, चेलं. नाही नाही जावा घरला. प्लीज प्लीज गुरुदेव प्लीज. बर बर ठीक है, अच्छा है, चलो. क्या है उसमें? चलो चलो चलो. तलवारबाजी म्हणजे कला नाहीच मुळात, नुसता मुठ्ठीचा खेळ. काय? मुठ्ठीचा खेळ. मोठी तलवार धरायची आणि नुसतं सॉरी फक्त असं करायचं. आणि काय निवांत तुझं काय चाललंय? ते नव पुढं काय? हा, तलवार धरून असे टक 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 बचाव करायचा. जास्त एनर्जी घालवायची नाही, बचाव करायची. एवढी एनर्जी लागते तेवढीच एनर्जी वाचवून ठेवायची. सापदिशी वार होतो, सावध राहायचं. बाकी सगळा खेळ प्रॅक्टिसचा आहे. तुम्ही 90% शिकलाय आता. कधी शिकलो? हे आता शिकलास, हे शिकायचं होतं. चला आता प्रॅक्टिस. चला चला. हे घे, तुला बचाव करायचा आहे. नेक्स्ट तू ये रे विमल. काय नाव तुझे? कमल. विमल देवगण. या पुढचा. काय का बचाव करा. अरे काय खेळताय? बचाव कसला करताय तुम्ही? तुम्हीच म्हणला की कमी एनर्जी वापरायची म्हणून. मी म्हटलं तेवढीच एनर्जी लावायची जेवढ्यात बचाव होईल. बर बर. नेक्स्ट. अच्छा है. टक टक टक. तुला येत नाही खेळाय? अरे काय खेळतो तो? बारक्या तू ये रे जरा. ए नाही झालंय माझं बास आता. अरे ये, तुला भारी येतं खेळ. नको चला या, तुम्हाला पुढच्या टिप्स देतो. अरे युद्धात लय मोठ्या जखमा होणार आहे त्या. हे नुसतं किरकोळ आहे. डेमो उतारे. नाही एवढं दुखत. दुखण्याचं मी विचारलेलंच नाही अजून. बरं जातो. बायको वाट बघत असेल माझी. गुरुदेव तुम्ही तर ब्रह्मचारी आहे. होतो, आता नाही. मगाशी गंमत केली ना तुमचे. मी कुठला ब्रह्मचारी? 4 पोरं आहेत मला. तुमचे एवढे असतील आता, माहित नाही कुठे गेलेत. तर मुलांनो, धनुर्विद्या असो नाही तर तलवारबाजी, कुठली पण युद्ध कला असो, त्यासाठी शरीर मजबूत पाहिजे आणि त्यासाठी कसरत पाहिजे. जे गुरुदेव आत्ताच घरात पिऊन येतो. काय सर्वच पाहिजे म्हणला नव्हता? अरे सर्व नाही, कसरत पाहिजे. व्यायाम. उठा. बरोबर. व्यायाम करा शिकवतो तुम्हाला. 1 2 असं 50-50 दंड मारा. चला. झोपायला शिवट. झोपायला नाही. मार. चल. गुरुदेव बस. बरं ठीक आहे. चला आता बैठका मारा. बैठका. चला. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या. ओय, तुला नाकाने घेऊन नाकातनं सोडा सांगितलं. कुठनं सोडला श्वास? आहे का? आहे का? आणि एक महत्वाचा संदेश देतो तुम्हाला. युद्धात कधीच पाड दाखवू नका. जीव गेला तरी चालेल, पण पळून जायचं नाही युद्धातनं. जे गुरुदेव हा.
एक टेबू देतो तुम्हाला. परिस्थिती हाताबाहेर निघाली असं वाटलं की लढाई सोडून तिथल्या तिथंच कलटी हाणाची पळून जायचं. पण गुरुदेव पार दाखवून पळणं म्हणजे भित्रापणा होईल. मग दुसरं काहीतरी दाखवा रे, पण पळा तिथनं. बचेंगे तो और लढेंगे. क्या है लेकिन उसके लिए जिंदा होना मागता है. बराबर आहे बराबर आहे. शत्रू जर निशस्त्र असेल, त्याच्या हातात कुठला हत्यार नसेल, तर अशा शत्रू हल्ला करू नका, त्याला सोडून द्या. जी गुरुदेव. चुकायचं नाही. आधी सांगू ठेवतो, शत्रू आणि तो पण निशस्त्र, अशी संधी परत परत येत नाही रे बाबांनो. त्याला सोडायचा नाही, तिथंच तोडायचा. घावला की सोडायचा नाही. पण गुरुदेव निशस्त्र शत्रूवर वार करणं म्हणजे चुकीचं आहे. अरे सोन्या, आपण जर निशस्त्र शत्रूच्या तावडीत घावलं तर ते सोडेल का रे आपल्याला? मग मंदिर संधी साधून घ्या ना रे, हा ना तिथंच. गुरुदेव. अच्छा आहे, अच्छा आहे. भावा, काल आपल्याला नाना पाटेश्वरनं कसल्या भारी टिप्स दिल्या तलवारबाजीच्या. एक नंबर शिकवतय. होय होय. माणिकचंद ती बघ. सोड मला. परत माझ्या अंगाला हात लावाय नाहीस. तिकडे. अरे तू बायला छेडायला लागलाय. बघतोस काय, बाण मार त्याला. थांब मारतो. सर तिकडे. तुला एकदा सांगितलं का का नाही? नाही सर तिकडे. आता का बाया बाण कुणी मारला? धन्यवाद म्हणायची काय गरज नाही. बाण मीच मारलाय. नेम कसा वाटला? मूड द्या तुला न्यायला जाळायला तुला नवराय माझा येऊ. ओ दादा रुमाल तेवढा काढून द्या की. हा देतो की. थांब भावा, धनुर्विद्येचा वापर केव्हा होणार? एका सेकंदात रुमाल काढून देतो, बागच. अंडरपॅन्ट कोणाच गावली? असू दे मला. अत्तेच्या आईला रुमाल सोडून अंडरपॅन्ट गेली वाटतं. अरे माझी अंडरपॅन्ट गेली. तुमच्या तर आता तर काल आपण शिकलं की युद्धात पळून जायचं नाही, शत्रूला पाड दाखवायची ना अजिबात. गुरुदेव काय एक लघुशंका होती. मग काय कानात करतोस का? तिकडे तिकडच्या मागे जा. अहो तसली लघुशंका नाही, एक छोटीशी शंका होती. काय बोल. मैदानात जर का शत्रू जड जायला लागला तर पळून गेलं तर चालणार नाही. बस बस जागे. पळून जातो या, अजिबात पळून जायचं नाही. काय जरी झालं तरी मेलं तरी चालेल, पण मैदान सोडायचं नाही. पण नाना पाटेश्वर म्हणत. कोण कोण काय म्हणलं? कोण आहे कोण आहे? हा बुरट्या, आपण दुसरीकडे युद्धकला शिकायला जातोय ते सांगू नकोस. जरा तोंड बंद ठेव की. हा, तर आज आपण बघणार आहे की युद्धामध्ये का ठेव तिथं. अरे ठेवतोस का? मम्मीला सांगणार आहे मी. युद्धात आल्यानं मरण म्हणजे वीर मरण. युद्धात मेला तरी चालेल, पण पळून जाऊ नका. मास्टर, राधेबाईच्या पोराला मारलेस तू. सुट्टी नाही तुला. पळत नाही. माझा धनुष्यबाण कुठे आहे? इकडं आहे. ती बघा तलवार घेऊन आले ती. अच्छा है, अच्छा है. मार. तुझ्या आईला तुझ्या इकडे ये रे जरा. जरा हड्डीला सोड रे. चल. अच्छा है, अच्छा है, अच्छा है. कमला पसंद. जी गुरुदेव. मार. अच्छा है. नालायका, धनुर्विद्येचा चुकीचा वापर करतोस तू. सॉरी गुरुदेव. एक चान्स फक्त. मार.
तू सुधारणार नाहीस. अरे काय कामाचे नाही तुम्ही, मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. आईच्या गावात माझ्याच पोटात घुसली. अच्छा है रुको. भाग गए साले. नाना पाटेश्वर गुरुदेव की जय हो. अच्छा है. पाटेश्वर गुरुदेव की जय हो. नाना पाटेश्वर गुरुदेव की जय हो. तरी बरं लय लागलेलं नाही, थोडक्यात आहे. नाना पाटेश्वर गुरुदेव की जय हो. अरे गद्दारांनो, तो गुरुदेव आणि मी कोण आहे मग? हो सॉरी सॉरी गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. अच्छा है, तो तुम्हारा गुरुदेव है तो मैं जाता हूँ. अच्छा है. हा जा जा. जातो मी. जावा जावा. नालायकानो, माझ्याकडे धनुष्यबाण शिकताय आणि त्याच्याकडे तलवारीचा क्लास लावले तुम्ही. गुरुदेव चुकलं आमचं. गुरुदेव पण ती चांगली शिकवते ती, तुम्ही काय चांगलं डाव शिकवत नाही सा. डाव? मी धनुर्विद्येचा एक जादुई डाव शिकवणार होतो तुम्हाला, पण आता नाही शिकवायचा. चुकलं सर, चुकलं. आम्ही नाही जात तिकडे आता. शिकवा शिकवा. गुरुदेव शिकवा शिकवा गुरुदेव. बरं ठीक आहे, शिकवतो. धनुष्यबाण घ्यायचा असा, धनुष्यात बाण अडकवायचा आणि एक मंत्र म्हणायचा आणि बाण सोडायचा. काय आहे मंत्र? विंगारियम लेव्योसा. हे मंत्र म्हणून बाण सोडला त्यानं काय होतं? की तो बाण शत्रूला मारून परत येतो आपल्याकडे. एका बाणामध्ये अख्खं युद्ध जिंकू शकतोय आपण. खरंच काय? आम्हाला नाही पटत. नाही पटत? दाखवतो. विंगारियम लेव्योसा. कुणाला लागला बाण? काय माहित कुणाला लागला आता? हा बाबा, हा शत्रूला लागला बाण. शत्रूला लागला का बघा, नाही दुसऱ्या कुणाला लागला तर बाणाला कार नको बिनकामाचा. शत्रूला लागलाय, मगाशी गेला का नाही, त्या शत्रूला मी नेम धरून मारलाय, बर बर. त्यालाच लागलाय. आणि तो बाण परत येणार होता, काय झालं त्या बाणाचं? आला की तो काय कुठं आहे? बघ आला. त्याच घेतला कसा. गुरुदेव आम्हाला पण विद्या शिकवा. आम्हाला पण शिकवा. सगळ्यांना शिकवणार. हा बस झालं. आता मंत्र म्हण. विंगारियम लेव्योसा. रिंगाडियम लेवबोचा. लेव्योचा नव्ह, विंगारियम लेव्योसा. रिंगाडियम लेवबोचा. आता पण तसंच म्हणला काय रे? होय होय. आता बाण कुठं जातोय कुठं लागतोय काय माहित. अजून कसा बाण परत आला नाही रे? आतापर्यंत मागे यायला पाहिजे होता बाण. अरे कुठला मंत्र म्हणला होतास? अरे तेच की रिंगाडियम लेवबोचा. काय झालं? कुठं आवाज आला? अरे ती जाऊ दे, पण गुरुदेव कुठं आहे ती? अरे ही बघा. गुरुदेव, मी मंत्र म्हणायला चुकलो काय? तुझ्या तर आता नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.